ते प्रदीपने 2 विकेट्स आणि दक्षने 9 रन्स दिले आणि 1 विकेट प्लस 1 रनआउट देखील त्याच्या स्कोर मध्ये आपण पाहिला. आता खास करून रोहन आणि सोहम मोहिते, रोहनने त्याची बॅटिंगची चुरून दाखवली कारण 1 षटकार त्याने मात्र खेचला होता तो दक्ष विरुद्ध. शेवटचा षटक केतन पाटील. चला थोडा आपण मॅचला स्पीड करूया, कसं मॅचला गती देऊया. 50च्या आकडे थांबवलं तर मात्र मोठा करिश्मा असेल व्हाईट शॉर्ट्ससाठी. पहिल्या मध्ये 29 येऊन देखील जर 50च्या आत थांबवलं तर नक्कीच गोलंदाजांनी मात्र खूप चांगली गोलंदाजी केली असं आपण म्हणू शकतो. मात्र डेथ ओव्हर काही घडू शकतं. समोर आहे तो रोहन. केतन पाटील पहिला बॉल घेऊन राऊंड द विकेट. पहिलाच बॉल पुढे आणि बॉलला पाठवलं ते ढगात असं दिसतंय. मात्र क्षेत्ररक्षक होते, कॅच तिकडे ड्रॉप झालाय, बॉलला आतमध्ये ढकललंय. दक्ष होते तिकडे, थोडासा इंजुरी देखील जाणवते. असं दिसतंय दक्षला. तीन ओव्हर नक्की झाले. रेग्युलर क्रिकेट खेळताना त्यांना असं मात्र उंच खूप गेला होता. इथे फटका पोहोचलाय आता मिस्टर टोटली आणि कॅच ड्रॉप झाली आणि पाटील होते. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातात निसटला आणि जीवनदान मिळत असताना आपण पाहिलं सोहम मोहितेला आणि स्ट्राईक वर येतोय रोहन. स्कोर शिफ्ट होतोय 47 रन्स. 47 धावा, 4 विकेट्स. जबरदस्त कमबॅक व्हाईट शॉर्ट्स. कमी गतीचा बॉल हलकासा फसवलं होतं या चेंडूवर. बाईच्या स्वरूपात एक सिंगल वेळ कीपर पाटील होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल होता. चांगलं टर्न केलं होतं बॉलला केतन पाटीलने. दिदामण स्थितीमध्ये होता त्यावेळेस रोहन. शेवटी चेंडूला त्याने सोडून दिलं आणि 1 धाव मिळाली. बाईचे स्कोर 48. 48 for 4. 48 ला 4. 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये येतील का मोठे फटके ब्लॅक जॅग्वार संघासाठी. फुल टॉस बॉल पहिला आलाय, बॉलला पाठवले स्क्वेअर लेग सीमा पार. फुल टॉस बॉल, त्याचा फायदा उचलत असताना रोहन ठोकतोय षटकार. आणि इथे नो बॉल, नो +1. 2 धावा मिळतील. खराब लाईन. पुढचा चेंडू पुढे गेट. 2 धावेने धाव स्कोर पुढे सरकेल. 56च्या घरात आता 56. आणि पुढच्या चेंडूवर आता फलंदाजाकडे नामी संधी आहे. फ्री हिटचा बॉल. कमी गतीने हाताळलाय. ऑन साइडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर मध्ये 1 रन वेगाने पूर्ण झाले. खराब फिल्डिंग. बॉल डेगत पसार झालाय, सीमा पार गेलाय आणि आलाय तो चौकार.